नमस्कार, आपण बघत आहात वुमेन्स 24 चॅनल. जिल्हा स्त्री रुग्णालयात एका तरुण महिलेच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. उपचार दरम्यान अवघ्या 28 वर्षीय पल्लवी भूषण गुर्दे या महिलेचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या. मंगळवारी 3 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष महिला काँग्रेस कमिटी जयश्रीताई वानखडे यांच्या वतीने रुग्णालय प्रशासनाला लिखित निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित डॉक्टरावर कठोर कारवाई करण्याची तीव्र मागणी करण्यात आली. या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विनोद पवार यांनी स्पष्ट केले की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी योग्य समिती नेमण्यात आली असून तपासाचे काम सध्या सुरू आहे. पल्लवी गुर्दे यांच्या कुटुंबीयसह अनेक नागरिक या घटनेमुळे मोठ्या दुःखात आहेत. तसेच या प्रकरणात शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय सेवेची गुणवत्ता आणि डॉक्टरांची जबाबदारी यावरही मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आपल्या इथनं सुरुवात झाली सर, ही अशी कशी झाली मला सांगा. याच्यामध्ये पेशंटला आपण घेत नाही, फायनल लावल्यानंतर काय फायनल कॉम्प्लिकेशन्स आहे. फायनल कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण आधी त्याने काही इन्व्हेस्टिगेशन्स असतात. सगळं केलं त्यात सगळे त्या रिपोर्टचं काय मग सडन डेट का झाली सर? म्हणजे सडन रिएक्शन काय झालं? हो, सडन तिला रिएक्शन्स का झाले? कोमात का गेली नव्हती? कोमामध्ये तेव्हा नव्हती गेली, तेव्हा कन्व्हर्जन्स वगैरे तिला झटके वगैरे आले होते. फायनल लावल्यानंतर झटके येऊ शकतात, कोणत्याही कारण येऊ शकतात. ते आता इन्व्हेस्टिगेशन चालूच आहे. एक्सपर्ट लोक वरती बसतील, पूर्ण टीम आहे राहत तुम्ही त्यांना भेटू शकता. भेटायचं सांग. त्या कमिटीमध्ये आज मला बरोबर त्यांनी आपल्या वरतीच आहे. विचारून घेईल त्यांना काय सगळे सर्व इन्व्हेस्टिगेशन्स केले होते. पण सर ताबडतोब तुम्ही ऑपरेशनचा निर्णय का घेतला मला एवढं सांगा. ऑपरेशनचा निर्णय त्यांनीच दिलाय, नातेवाईकांनी की करायचं आहे. त्यांनी दिला नाही सर, त्यांनी दिला नाही आधी वडील आहेत. तुम्ही या इकडे वडील तुम्ही कसं आहे याच्यात त्यांच्या कसं आहे की त्यांच्या सह्या घेतल्याशी आपण करतो. जबरदस्तीने सही घेण्यात आली तिची. तिनं नकार दिला होता, मला बरं वाटत नाही, मला चक्कर येत आहे, अशक्तपणा खूप होत आहे आणि माझ्या अशा याच्यात मी घरी जाऊन 15 दिवसांनी येतो असं म्हटलं होतं. परंतु संबंधित स्टाफ आणि डॉक्टरांनी त्यांना म्हटलं का सध्या ऑपरेशन होते तर करून घ्या, नंतर तुमचं ऑपरेशन होणार नाही. तुमची सोनोग्राफी वगैरे केली जोपर्यंत सह्या करत नाही किंवा जोपर्यंत नाही, सही तर घेतली, जबरदस्ती सही घेतली त्यांचे. माझ्या समुपदेशक आहेत का सर आपल्याकडे? आधी समुपदेशक आणि तेव्हा जर त्यांची इच्छा नव्हती त्यांनी नाही म्हटलं असतं आपण करतो. तिनं नाही म्हटलं, त्याच्यानंतरही पूर्ण तुम्ही कसं आहे तिला प्रवृत्त केलं तिला ऑपरेशनसाठी. आणि दुसरी गोष्ट ठीक आहे, तिसऱ्या दिवशी घेऊ शकतो का? या संपूर्ण प्रकरणाची बारकाईने पाहणी करत आहे. प्रशासनाकडून लवकरात लवकर योग्य ती कारवाई व्हावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या प्रसंगी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील या मृत्यू प्रकरणावर वुमेन्स 24 चॅनल लक्ष देत आहे. अशाच अपडेटसाठी बघत रहा वुमेन्स 24 चॅनल. धन्यवाद.